सर्वांना ओम. सुखासनामध्ये बसा. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं, डोळे अलगद मिटलेले. त्रिवार ओमकार करायचा आहे. दीर्घ श्वास आत घ्या. ओम. श्वास आत घ्या. ओम. श्वास आत घ्या. ओम. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतम गमय म्हणजे मृत्यूकडून अमृतत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हाताचं दर्शन करा आणि जी तयार झालेली उष्मा आहे ती चेहऱ्यावरती फिरवून घ्या. बसूनच सूक्ष्म क्रिया करायच्या आहेत. सर्वप्रथम मानेसाठी दोन्ही हात गुडघ्यावरती. श्वास थोडं सावकाश मांडा समोर वापरायचा आहे. श्वास आत घेत मान पाठीमागे. 1 2 3 4 5 6. श्वास आत घेत मान सरळ. यानंतर श्वास सोडत मानेला उजवीकडे वापरायचा आहे. श्वास आत घेत मान सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6. यानंतर श्वास सोडत मानेला उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत मान सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6. यानंतर श्वास सोडत मान समोर घेऊन मानेला गोल फिरवायचे. ज्यावेळेस मान पाठीमागे जाईल त्यावेळेस श्वास आत घ्यायचे. समोर येईल त्यावेळेस श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. हे झाले मानेसाठीचे 4 सूक्ष्म क्रिया. यामुळे मानदुखी कमी होते, मानेभूतच एक्स्ट्रा फॅट कमी होतं. यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे आणि हाताला फक्त पाठीमागे पुश करायचं. परत सरळ यायचे. 1 फक्त पाठीमागेच. 2 3 4 5 6. यानंतर परत हात सरळ करून आता थोडस समोर. 1 परत स्ट्रेट. 2 3 4 5 6. श्वास सोडत हात काढून घ्या. थोडस खांद्यांना श्वास आत घेत खांदे वर घ्यायचे. परत खाते. 1 2 3. दोन्ही हात साईडला घेतले तर आणखी सोपं होईल. 4 5 6 7 8. यानंतर खांद्यांना गोल फिरून घ्यायचं. 1 2 3 4
5 6 यानंतर पुढून मागे 6 5 4 3 2 1 यानंतर आता दोन्ही पाय समोर घ्या. हात पाठीमागे थोडस विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. ओढा श्वास बाहेर. दोन्ही हात समोर घेऊन चक्की आसन. श्वास सोडत हात समोर. श्वास आत घेत हात पोटाच्या जवळ गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिसते. 5 4 3 2 1 हात पाठीमागे घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकाच वेळी वर उचलायचे. नौकासन करायचं आहे. श्वास आत घेत हाताने पाय वर. थोडा या स्थितीमध्ये थांबायचं. यानंतर श्वास सोडत हाताने पाय खाली घ्या. हात पाठीमागे. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. परत आता नौकासन करू. दोन्ही हात फोल्ड करायचे. श्वास सोडत उजवीकडे. परत श्वास आत घ्यायचा. परत डावीकडे. 1 2 3 4 5 6 श्वास सोडत पाय समोर घ्या. हात पाठीमागे. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायातील अंतर वाढवायचंय. उजवा हात डाव्या पायाच्या मांडीवरती. डावा हात उजवा हात वरून. अपोजिट हात अपोजिट पायाला टच करायचे. हीच क्रिया 5 वेळा करायची. 1 2 3 4 5 त्यानंतर उजवा हात डाव्या पायाच्या मांडीवरती आणि डावा हात वरून. 1 2 3 4 5 हात काढून घ्या. यामध्ये दोन्ही हात पाठीमागे लॉक करायचे आणि श्वास सोडत उजव्या साईडला जायचंय. श्वास आत घ्यायचा. श्वास सोडत डावीकडे उपर मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काढून घ्या. यानंतर दोन्ही पाय असे जवळ घ्यायचे. बटरफ्लाय. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे आणि गुडघ्यांना मांड्यांना हलवून घ्यायचे. श्वास सोडत सावकाश कपाळ पायाला लावण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत वर. परत थोडा मांड्यांना हलवून घ्यायचं. परत श्वास सोडत कपाळ पायाला लावण्याचा प्रयत्न. कोपर जमिनीला टेकवायचे आहेत. श्वास आत घेत वर यायचंय.
परत आणखी दोन्ही पायामधील अंतर वाढवायचंय. त्यामध्ये आता पार्श्व उपविष्ट कोणासन करायचंय. उजवा हात उजव्या पायाला टच करायचे आणि डावा हात वरून नजर वरच्या हाताकडे थोडा जास्त केले थांबायचे. परत हेच क्रिया करायची. 1 2 3 4 5. यानंतर डावा हात डाव्या पायाच्या पंजाला टच करायचे. उजवा हात वरून नंतर वरच्या हाताकडे थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचे. परत श्वास सोडत हात खाली घे. 1 2 3 4 5. हात काढून घ्या. परत दोन्ही पाय जवळ घ्या आणि थोडस गुडघ्यांना हलवून घ्या. बटरफ्लाय. परत यामध्ये पण दोन्ही हात वर घ्यायचेत आणि श्वास सोडत उजवीकडे श्वास आत घेत सरळ श्वास सोडत डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस सुखासनामध्ये तर दोन्ही हात सरळ घ्यायचे आणि श्वास सोडत हात वर 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 घेत घेत श्वास आत घेत परत हात वर घ्यायचे आणि आता श्वास सोडत आणखीन हात खाली 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 घ्यायचे. हलवत हलवत हातांना हाताचे पंजे पण हलवायचे. तर यामध्येच आता मागे पुढे थोडस हात वर घेऊन हातांना मागे पुढे. परत तसं थोडस खाली खाली यायचंय. खांद्यांना थोडस हलवून घ्यायचं. हात थोडं मोकळे करून घ्यायचे. हे झाले बैठक स्थितीतील सूक्ष्म क्रिया. यानंतर जागेवरती उभं टाकायचं. सूक्ष्म क्रिया केल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. ते मजबूत आणि लवचिक बनतात. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. एवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे. आता श्वास थोडा सावकाश समोर वाकायचा. श्वास आत घेत पाठीमागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर दोन्ही हात कमरेवरतीच ठेवून श्वास सोडत डावीकडे. श्वास आत घेत सरळ श्वास सोडत उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात कमरेवरतीच ठेवून पायामधील थोडस अंतर कमी करायचं. आता श्वास सोडत कंबर समोर जाईल. श्वास आत घेत कमरेला पाठीमागून गोल फिरून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. विरुद्ध दिशेने. 6 5 4 3 2 1. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या.
तेवढा हा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, खोल श्वास आत घ्या, तेवढा हा श्वास बाहेर. यानंतर पार्श्व कोणासन करायचं आहे. उजवा पाय समोर घ्यायचंय आणि दोन्ही हात पाठीमागे, कपाळ उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. ज्यांना जेवढं शक्य तेवढंच खाली वाकायचं. बॅक पेन, नेक पेन असणाऱ्याने सावकाशाने जेवढं जमेल तेवढंच खाली वाकायचं. श्वास आत घेत जरा, परत एक वेळा करूया. श्वास सोडत समोर वाकायचं. श्वास आत घेत वर. यानंतर उजवा पाय पाठीमागे घ्यायचे, डावा पाय समोर घ्या, दोन्ही हात पाठीमागे, श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं. श्वास आत घेत पाठीमागे, परत श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत पाठीमागे, दोन्ही पाय जवळ घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, थोडा श्वास बाहेर. यानंतर वृक्षासन करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. आता श्वास आत घे, दोन्ही हात वर, हाताची नमस्कार मुद्रा, लक्ष एका बिंदूवरती केंद्रित. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन सुधारते. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबल्यानंतर श्वास सोडून सावकाश हात खाली घ्या, पाय खाली घ्या. हीच क्रिया डाव्या पायाने. डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाच्या मांडीवरती, श्वास आत घेत दोन्ही हात वर, थोडस पायाला मागे घ्यायचं. त्या आसनामुळे पायाची मजबूती वाढते, शारीरिक स्थिरता सुधारते. स्थिर सुखम आसनम. शरीर आसनामध्ये स्थिरता प्राप्त झाल्यानंतर सुखकारकता प्राप्त होते. श्वास सोडत हात खाली घ्या, पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय समोर घ्या, डावा पाय पाठीमागे, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचे. श्वास आत घे, दोन्ही हात वर, श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून हात दोन्ही स्ट्रेट, नजर समोर. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचे. यानंतर उजवा हात उजव्या पायाचा गुडघ्यावरती, डावा हात वरून घ्यायचे. पार्श्व कोणासन. या आसनामुळे साईड फॅट कमी होते. श्वास सोडत सावकाश हात काढून घ्या, पायाचा पंजा फिरवून घ्या. हीच क्रिया डाव्या पायाने. डावा पाय डाव्या साईडला, श्वास आत घे, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचे. डावा हात डाव्या पायाच्या गुडघ्यावरती, उजवा हात वरून. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं. त्यानंतर श्वास सोडत हात काढून घ्या, दोन्ही पाय जवळ घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये, तेवढंच हातामध्ये. श्वास सोडत उजवीकडून डाव्या साईडला जायचं. श्वास आत घेत सरळ, परत हीच क्रिया करायची. 1 2 3 एका साईडला जायचं. 4 5 6 7 8 9 10. यानंतर श्वास आत घे, दोन्ही हात समोर घेऊन आता डाव्या साईडला. 1 2
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे, कोणासन करायचे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेला, उजवा हात खाली घ्यायचे, जिथपर्यंत येईल तिथून गुडघ्यापर्यंत किंवा थोडस खाली. डावा हात वर घ्यायचा, नजर वरच्या हाताकडे. आता यामध्ये जो हात वर आहे डावा हात, त्या हाताला गोल फिरून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 5, 4, 3, 2, 1. हात काढून घ्या, पायाचा पंजा फिरवून घ्या. आता हीच क्रिया डाव्या साईडने, डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेला, श्वास आत घेत, दोन हात खांद्याच्या सरळ दिशेला. आता डावा हात डावीकडे, उजवा हात वर, नजर वरच्या हाताकडे. आता यामध्ये पण हाताला गोल फिरून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 5, 4, 3, 2, 1. हात काढून घ्या, पायाचा पंजा फिरवून घ्या, दोन्ही पाय जवळ घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात पाठीमागे, तर श्वास आत घेत, डावा पाय वर घ्यायचे आणि पाय कोपर टच करायचे, श्वास सोडत हात खाली. परत हीच क्रिया, उजव्या पायावर अपोजिट हाताचे कोपर पायाला टच करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हात काढून घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता परत दोन्ही हात खांद्याच्या मानेवरती ठेवायचे आणि आता साईडने श्वास आत घेत, उजवा पाय वर उचलायचे, श्वास सोडत पाय खाली. परत हीच क्रिया डाव्या पायाने 1, 2, 3, 4, 5, 6. सेम साईडला टच करायचे. 7, 8, 9, 10, 11, 12. हात काढून घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. हे झाले उभं टाकूनचे आसन. यानंतर सूर्यनमस्कार करायचे आहेत. सर्वप्रथम मॅटच्या समोरच्या बाजूला यायचे, दोन्ही हात समोर जोडलेले, हाताची नमस्कार मुद्रा. श्वास आत घेत, दोन्ही हात वर, हस्त तानासन. श्वास सोडत दोन्ही हात पायाच्या बाजूला, पाद हस्तासन. श्वास आत घेत, डावा पाय पाठीमागे,
नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन. श्वास सोडत उजवा पाय समोर, पाद हस्तासन. श्वास आत घेत प्रथम गुडघे खाली टेकवायचे, नंतर छाती हलवटी साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचे, नजर आकाशाकडे भुजंगासन. श्वास सोडत पुन्हा पर्वतासन, टाचा जमिनीला टेकलेल्या. श्वास आत घेत डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन. श्वास सोडत उजवा पाय समोर, पाद हस्तासन. श्वास आत घेत दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत दोन्ही हात समोर, नमस्कार आसन. हा एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत दोन्ही हात पायाच्या बाजूला, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन 4. श्वास सोडत डावा पाय पाठीमागे, टाचा जमिनीला टेकलेल्या पर्वत आसन 5. श्वासाला बाहेर असून सावकाश खाली यायचं, प्रथम गुडघे खाली टेकवायचं, नंतर छाती हलवटी साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचे, नजर आकाशाकडे भुजंगासन 7. श्वास सोडत पुन्हा पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन 9. श्वास सोडत डावा पाय समोर, पाद हस्तासन 10. श्वास आत घेत दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत दोन्ही हात समोर, नमस्कारासन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. नमस्कारासन 1. हस्त उत्तानासन 2. पाद हस्तासन 3. डावा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन 4. पर्वतासन 5. साष्टांग नमस्कारासन 6. भुजंगासन 7. आसन 8. डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, अस्वसन चालनासन 9. पाद हस्तासन 10. हस्त उत्तानासन 11. नमस्कारासन 12. 3 सूर्य नमस्कार झाले. यानंतरचे सूर्य नमस्कार काउंटिंग वर घेऊ. 1 2 3. उजवा पाय पाठीमागे, 4 5 6 7 8. उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, 9 10 11 12. हे 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3. डावा पाय पाठीमागे, 4 5 6 7 8. जो पाय पाठीमागे नेलाय तो समोर, 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3. उजवा पाय पाठीमागे, 4 5 6 7 8. उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. आणखी 6 सूर्य नमस्कार करायचे आहेत. 1
2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10 11 12 7 सूर्यनमस्कार झाले 1 2 3 उजवा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10 11 12 8 सूर्यनमस्कार झाले 1 2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10 11 12 9 सूर्यनमस्कार झाले 1 2 3 उजवा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 जो पाय पाठीमागे नेलाय तो समोर 9 10 11 12 10 सूर्यनमस्कार झाले 1 2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10 11 12 11 सूर्यनमस्कार झाले 12वा सूर्यनमस्कार हा बीज मंत्रासहित घेऊ ओम ह्राम मित्राय नमः ओम ह्रीं रवये नमः ओम ह्रूं सूर्याय नमः उजवा पाय पाठीमागे दोन्ही हात वर जोडलेले हाताचे नमस्कार मुद्रा नजर वरच्या हाताकडे ओम ह्रैं भानवे नमः डावा पाय पाठीमागे ओम ह्रौं खगाय नमः ओम ह्रं उष्णे नमः ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः ह्रीं मरीचय नमः उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये दोन्ही हात वर जोडलेले हाताचे नमस्कार मुद्रा नजर वरच्या हाताकडे ओम ह्रूं आदित्याय नमः ओम ह्रैं सवित्रे नमः ओम ह्रौं आर्काय नमः ओम ह्रा भास्कराय नमः ओम श्री सवितृ सूर्य नारायण नमः 12 सूर्यनमस्कार झाले पाठीवरती झोपून घ्या शयन स्थितीतील आसन करायचे आहेत
त्याच्या आतल्या दिशेला अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडे. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता जे आपण सूर्य नमस्कार केलं त्यामुळे जे श्वासाची गती वाढलेली आहे, हृदयाची गती वाढलेली आहे, त्या गतीला कमी करण्यासाठी दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सूर्य नमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. सर्व अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. पॅरास्पायनल मसलची ताकद वाढते. तसेच पोटाचे आकुंचन आणि प्रसारण झाल्यामुळे पोटावरील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. पचन संस्था, श्वसन संस्था आणि उत्सर्जन संस्था या तिन्ही संस्थेचे कार्य सुधारते. शरीराचा बांधा सुडवल्याने मजबूत बनतो. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर मनाला आणि शरीराला विश्रांती देणारं शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आता आपलं लक्ष उजव्या पायाकडे घेऊन जायचं आहे. उजव्या पायाची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेकडे घेऊन जायचं आहे. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंजरे, गुडघा, मांडी शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाकडे घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेकडे घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची टाच, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष पोटाकडे घेऊन जायचं आहे. पोट, पोटातील अवयव शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष छातीकडे घेऊन जायचं आहे. छाती, हृदय, फुफ्फुसे शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताकडे घेऊन जायचं आहे. उजव्या हाताची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटाकडे घेऊन जायचं आहे. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताकडे घेऊन जायचं आहे. डाव्या हाताची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटाकडे घेऊन जायचं आहे. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्याकडे घेऊन जायचं आहे. गळा, मान शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्याकडे घेऊन जायचं आहे. हनुवटी, गाल, नाक, डोळे, दोन्ही कान, कपाळ, डोकं शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. शवासन केल्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये येतं. मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते.
ताणरहित शरीर आणि विचाररहित मन यालाच शवासन असे म्हणतात. शरीरामधील ताण नाहीसा होतो, मनामध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी होते. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तळवे बाहेरच्या दिशेला. श्वास आत घेत शरीराला वरच्या दिशेला ताण द्यायचा आहे, ताडासन केल्यासारखं. श्वास सोडत दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला. यानंतर शयन स्थितीतील आसनं करायची आहेत. श्वास आत घेत दोन्ही पाय वर घ्यायचे आणि दोन्ही हात पण वर घेऊन हाताला आणि पायांना श्वास करायचे. पण परत श्वास सोडत सरळ परत श्वास 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हाताने पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर परत दोन्ही हात आणि दोन्ही पाय वर घ्यायचे, पाय एकमेकाला जुळवायचे, दोन्ही हात एकमेकाला जुळवायचे आणि श्वास आत घेत पाय गुडघ्यात वाकवायचे, हात कोपरात वाकवायचे आहेत. श्वास सोडत हात आणि पाय वर, परत श्वास आत घेत हात आणि पाय खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास सोडत सावकाश हात खाली घ्या, पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत मरकट आसन करायचे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून पायांना जवळ घ्यायचे. श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय सरळ करा, हात मांड्यांच्या बाजूला घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ ठेवायचे. उजवा पाय गुडघ्यात वाकून डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचे. आता यावेळी डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला डावीकडे घेऊन जायचंय. नजर उजव्या हाताकडे अपोजिट साईडला पाहायचंय. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचंय. हे शयन स्थितीतील नटराज आसन आहे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबल्यानंतर श्वास सोडत सावकाश खाली परत एक वेळा करायचे. हीच क्रिया डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून परत डावीकडे घेऊन जायचे. नजर उजव्या हाताकडे. या आसनामुळे कंबरदुखी कमी होते, कमरेभोवतीच एक्स्ट्रा फॅट कमी होतं. श्वास सोडत पाय खाली घ्या. आता हीच क्रिया डाव्या पायाने श्वास आधी डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचे. यामध्ये आता उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला उजवीकडे घेऊन जायचे. नजर डाव्या हाताकडे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचे. परत श्वास सोडत सरळ व्हायचे.
परत एक वेळा करूया. उजव्या हाताने डाव्या हाताच्या गुडघ्याला पकडून उजवीकडे घेऊन जायचंय. नजर डाव्या हाताकडे, अपोजिट साईडला पाहायचंय. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे. यानंतर श्वास सोडत पाय सरळ करून घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर सायकलिंग करून घ्यायचे आहे. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवायचे. आता श्वास आत घेत दोन्ही पाय वर उचलून पायांना मागे पुढे फिरून घ्यायचे. 1 2 पायाच्या पंजाला थोडस ताणायचं. 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हातांनी मांड्यांच्या खाली आधार द्यायचे. श्वास आत घेत दोन्ही पाय वर उचलून पायाला गोल फिरून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. विरुद्ध दिशेने 6 5 4 3 2 1. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. हे झाले शयन स्थितीतील आसन. यानंतर सावकाश डाव्या कुशीवरून पोटावरती यायचे. विपरीत शयन स्थितीमध्ये यायचे. डाव्या हातावर उजवा हात, उजव्या हातावरती कपाळ. हे विपरीत शयन स्थितीतील विश्रांतीकारक आसन आहे. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. थोडा श्वास बाहेर. यानंतर डावा हात डाव्या पायाच्या मांडी खाली, उजवा हात उजव्या पायाच्या मांडीत खाली घ्यायचे. श्वास आत घ्या. डावा पाय गुडघ्यात वर उचलायचे. श्वास सोडत पाय खाली. परत हेच क्रिया. श्वास आत घेत उजवा पाय गुडघ्यात नवा फुटावर. श्वास सोडत पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. अर्धनौकासन करायचं आहे. श्वास आत घेत उजवा हात डावा पाय वर उचलायचा. श्वास सोडत हात आणि पाय खाली. यानंतर हीच क्रिया डाव्या हाताने श्वास आत घेत डावा हात उजवा पाय वर. श्वास सोडत हात आणि पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास सोडत दोन्ही हात कपाळाच्या खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात जवळ घ्यायचे. तळ हाताने हलवटीला पकडायचा. श्वास आत घेत उजवा पाय गुडघ्यात वापरायचा. श्वास सोडत पाय सरळ
श्वास आत घेत डावा पाय दुखत वाकून श्वास सोडत पाय सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर हीच क्रिया दोन्ही पायाने श्वास आत घेत दोन्ही पाय दुखत वाकून श्वास सोडत पाय सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला घ्यायचे. दोन्ही पाय पाठीमागे जोडलेले. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे भुजंगासन. या आसनामुळे बॅक पेन नेक पेन कमी होतं. श्वास सोडत आता सावकाश पाठीमागे जायचं आणि शशांक आसनामध्ये यायचं. जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. परत श्वास आत घ्या. समोर यायचे. दोन्ही हात थोडेसे आणखी समोर करायचे. आणि यामध्ये आता उजव्या हाताचं कोपर जमिनीवरती टेकवायचंय. डावा हात वर. परत डाव्या हाताचं कोपर जमिनीवरती टेकवायचंय आणि उजवा हात वर. परत उजव्या हाताचं कोपर जमिनीवरती टेकवायचंय आणि डावा हात वर. परत आता उजव्या हाताचं पण कोपर वर उचलून यामध्येच चतुरंग दंडासन मध्ये यायचे. दोन्ही हात दोन्ही पाय वरच शरीराचा पूर्ण भार द्यायचे. आता श्वास सोडत डावा हात मॅटवरती टेकवायचे. परत कोपर जमिनीवरती. परत उजवा हात. परत डावा हात वर करायचे. उजवा हात वर. परत डावा हात उजवा हात. परत हात वर. परत उजवा हात वर. परत डावा उजवा. परत वर. परत वर. परत डावा हात जमिनीवरती. उजवा हात खाली टेकवायचे. परत डावा हात वर घ्यायचा. उजवा हात वर. यानंतर समोर जायचं आणि विश्राम करायचे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर सावकाश डाव्या कुशीवरून उठून बसायचे. बैठक स्थितीमध्ये. पाठीमागे मान थोडीशी पाठीमागे झुकलेली. हे बैठक स्थितीतील विश्रांतिकारक आसन आहे. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे. स्थित कोणासनाचा दुसरा प्रकार करायचा. डावा हात उजव्या पायाला टच. डावा हात पाठीमागे कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत वर येऊन उजवा हात डाव्या पायाला टच आणि उजवा हात पाठीमागे कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. 1 2 समोर वागताना सावकाश वाकायचं. 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत दोन्ही पाय समोर घ्या. हात पाठीमागे. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर सुखासनामध्ये या. मान पाठ सरळ. हाताची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट जोडलेले. डोळे अलगद मिटलेले. त्रिवार भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे. दीर्घ श्वास बाहेर. 5 सेकंदामध्ये श्वास आत घ्यायचे. 5 सेकंदामध्ये श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर.
यानंतर भस्त्रिका प्राणायामाचा दुसरा प्रकार करायचा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी असंच सुखासनामध्ये बसून करा आणि जे करू शकतात ते वज्रासनामध्ये या. हे वज्रासन आहे. वज्रासन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत होते, श्वसन क्रिया सुधारते, लंग्स कॅपॅसिटी वाढते. यानंतर परत सुखासनामध्ये मान पाठ सरळ. आता यामध्ये काकी मुद्रा करायचा आहे. नाकाने श्वास आत घ्यायचे आणि थोडस पाठीमागे वर जायचं, बघ पाहायचं आणि तोंडाने श्वास सोडत सोडत असं करत करत समोर वाकायचं आणि श्वास आत घेत वर यायचे, नजर आकाशाकडे. परत श्वास सोडत, तोंडाने श्वास सोडत समोर यायचे. परत एक वेळा करूया. श्वास आत घेत, नाकाने श्वास आत घेत वर जायचे. परत तोंडाने श्वास सोडत सोडत श्वास आत घेत वर या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचे. अंगठ्याजवळ 2 बोट दुमडायचे, त्याला प्रणव मुद्रा असे म्हणतात. अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवायचा. डाव्या नाकपुडीतून सावकाशाने नियंत्रणामध्ये श्वास आत घ्यायचे. डावा नाक बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर. श्वास आत घ्यायचे, परत श्वास उजव्या नाकपुडीतूनच बाहेर. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर. डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्यायचा आहे. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीतून बाहेर. उजव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, परत डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर. डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर. उजव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, डाव्यातून श्वास बाहेर. हात काढून घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत होते, श्वसन क्रिया सुधारते, स्मरणशक्ती एकाग्रता वाढते. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचे. 3 बोट डोळ्यावरती, पहिलं बोट भुवयांवरती, अंगठे कानाच्या चोब्यावरती ठेवायचे आहेत. श्वास आत घ्यायचा आहे. श्वास बाहेर सोडताना भुंग्याच्या आवाजात आणि एका लयीमध्ये श्वासाला बाहेर सोडायचा आहे. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. हात काढून घ्या. भ्रामरी प्राणायामामुळे डोकं शांत, चित्त स्थिर होतं, स्मरणशक्ती एकाग्रता वाढते, डोक्यासंबंधीचे विकार नाहीसे होतात. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठांमध्ये 1 बोट जाईल एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. ओठ बंद होत असताना उ चा उच्चार
ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार करायचा आहे. अ चा उच्चार हा 2 सेकंद, ओ चा उच्चार हा 3 सेकंद आणि म चा उच्चार हा 5 सेकंद असा 10 सेकंदाचा दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. श्वास आत घ्या. अ श्वास आत घ्या. अ श्वास आत घ्या. अ अ च्या उच्चाराने पोटासंबंधीचे विकार नाहीसे होतात. उ च्या उच्चाराने हृदयासंबंधीचे विकार नाहीसे होतात आणि म च्या उच्चाराने डोक्यासंबंधीचे विकार नाहीसे होतात. यानंतर आनापान ध्यान करायचं आहे. श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. श्वासावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे मनामध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी होते. चले वाते चले चित्तम निश्चले निश्चले भवित. म्हणजे श्वास जर चलायमान असला तर मन पण चंचल होतं आणि श्वास स्थिर असेल तर मन पण स्थिर होतं. पूर्ण लक्ष श्वासावरती, श्वासाच्या येण्या जाण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ध्यान हा मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आहे. ध्यान केल्यामुळे शारीरिक स्थिरता सुधारते, मनाची एकाग्रता वाढते, मन शांत होतं, चित्त स्थिर होतं. योगेन आत्मदर्शनम, स्वतःच्या आत्म्याचं दर्शन होतं, स्वची जाणीव होते. यानंतर शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामया म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावी. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक हे तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान राहावे. दोन्ही हाताचं घर्षण करा आणि ती तयार झालेली उष्मा आहे ती चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.